राजा रोहित शर्मा मैदानात उतरला की मुंबईच्या चाहत्यांसाठी आणि क्रिकेट रसिकांसाठी स्टेडियम जणू पंढरीच वाटू लागते. कारण मुंबईला 5 IPL ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा मुंबईचा राजा अशी त्याची ओळख आहे. मात्र यंदाच्या सीझनमध्ये मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्या पूर्णपणे फेल ठरल्यानं आता मुंबईचं नेतृत्व पुन्हा मुंबईचा राजा म्हणजेच रोहित शर्माकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काय आहे हे नेमकं सगळं समीकरण पाहुयात या रिपोर्टमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मुंबई इंडियन्सच्या गोटात सध्या मोठी अस्वस्थता असून कर्णधार पदाच्या बदलाबाबत क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे. IPL 2026च्या हंगामात मुंबई इंडियन्सची झालेली खराब सुरुवात आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने गमावलेले सामने यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्माला कर्णधार बनवण्याची मागणी चाहत्यांकडून आणि काही माजी खेळाडूंकडून होताना दिसते. हंगामाच्या सुरुवातीला 5 पैकी 4 सामने गमावल्यामुळे मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स विरुद्धच्या पराभवानंतर ही टीका अधिक तीव्र झाली. माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी स्पष्ट मत व्यक्त केले की हार्दिक पांड्याचं नेतृत्व कमकुवत दिसत असून त्याने स्वतःहून बाजूला होऊन रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवायला हवं. तिवारी यांच्या मते रोहितनं 2013 ते 2023 या काळात संघाला 5 विजेतेपद मिळवून दिले. सध्याच्या कठीण परिस्थितीत त्याची अनुभवी कमान संघाला पुन्हा रुळावर आणू शकते. केवळ पराभवच नाही तर हार्दिक पांड्याच्या काही रणनीतिक निर्णयांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पंजाब किंग्स विरुद्ध स्वतःला फलंदाजीत बढती देणं, जसप्रीत बुमराहचा योग्य वापर न करणं आणि गोलंदाजीतील बदल यामुळे तज्ज्ञांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले. मैदानावर हार्दिक आणि काही वरिष्ठ खेळाडूंमध्ये मतभेद असल्याचं चित्रही काही प्रसंगांमधून दिसलंय, ज्यामुळे संघात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यातच रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे पंजाब विरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. मात्र लवकरच संघात परतेल अशी आशा आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून स्वीकारले नाही. हे मैदानातील बुईंग आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून स्पष्ट होते. रोहित शर्माला ज्या पद्धतीनं पदावरून हटवण्यात आलं ते चाहत्यांच्या जिवारी लागले. मात्र मुंबई इंडियन्स व्यवस्थापनानं किंवा अधिकृत सूत्रांनी अद्याप कर्णधार बदलाबाबत कोणतंही विधान केलं नाहीये. व्यवस्थापन हार्दिकला पूर्ण संधी देऊन संघात बदल घडवून आणण्याची अपेक्षा करत असल्याचं दिसतंय. जर मुंबई इंडियन्सचा पराभवाचा सिलसिला असाच सुरू राहिला तर व्यवस्थापनाला दबावाखाली निर्णय घ्यावा लागू शकतो. रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवणं हा एक पर्याय असला तरी भविष्याचा विचार करून सूर्यकुमार यादवच्या नावावर देखील चर्चा होऊ शकते, ज्याने अलीकडेच भारतीय संघाचं यशस्वी नेतृत्व केलंय. सध्या तरी अधिकृतपणे हार्दिक पांड्याच कर्णधार आहे, पण रोहित शर्माचं सावट त्याच्या नेतृत्वावर कायम आहे. आगामी सामन्यातील कामगिरीचं मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाचं भवितव्य ठरेल. हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यातील मैदानावरचं संबंध संमिश्र स्वरूपाचे राहिले आहेत. 2024 आणि 2026च्या हंगामात अनेकदा हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला बाउंड्री लाईनवर फिल्डिंगसाठी पाठवल्याचं व्हिडिओत व्हायरल झालं होतं, ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी होती. काही प्रसंगी रोहित हार्दिकच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करताना दिसलाय. जरी त्यांच्यात वैयक्तिक वाद असल्याच्या चर्चा असल्या तरी अनेकदा रोहित शर्मा हार्दिकला गोलंदाजी आणि फिल्डिंगच्या रचनेत मदत करताना दिसलाय. 2024च्या T20 वर्ल्ड कप विजयानंतर या दोघांमधील संबंध सुधारल्याचं चित्र दिसलं होतं. राहुल द्रविड यांनी त्यांच्यातील वाद मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं म्हटलं जातं. मात्र IPL 2026 मध्ये मुंबईच्या पराभवामुळे त्याच्यातील जुने मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. दुसरा पर्याय म्हणून सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व जाण्याची शक्यता सध्या बळावली आहे. माजी क्रिकेटपटू R अश्विन आणि श्रीकांत यांच्या मते सूर्यकुमार यादव हा भारतीय T20 संघाचा यशस्वी कर्णधार असल्याने त्याला मुंबईचं नेतृत्व देणं नो ब्रेन निर्णय असावा. जर हार्दिक पांड्यानं स्वतःहून कर्णधारपद सोडलं तर व्यवस्थापन रोहितकडे परत जाण्याऐवजी भविष्याचा विचार करून सूर्यकुमारला संधी देऊ शकतं. पण सूर्यकुमार सध्या खराब फॉर्ममध्ये आहे, ज्यामुळे त्याच्या नेतृत्वाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत हालचाल झालेली नाहीये. मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत कठीण परिस्थितीत आहे. प्ले ऑफ गाठण्यासाठी त्यांना आता मोठ्या चमत्काराची गरज आहे, पण मुंबईसाठी हे कधीही अशक्य नाही. कारण सुरुवातीला सपाटून मार खाणारी मुंबई कधी फायनल जिंकून जाते हे कुणाला कळतही नाही. पण अर्थात ती रोहितची मुंबई होती, ही हार्दिकची मुंबई आहे. रोहितकडे फक्त IPLचा अनुभवच नाही तर भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मानं अगदी जबरदस्त केलंय. त्याच्या नेतृत्वाचा संघ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला. त्याच्या नेतृत्वाचा संघ T20 विश्वचषक जिंकला. त्याच्या नेतृत्वातच भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला. रोहितला विरोधकांच्या घशातली मॅच कशी काढून आणायची आणि शेवटच्या क्षणी गुंगारा देऊन ट्रॉफी जिंकण्याचा अनुभव आहे.
त्यानं मैदानावर ते अनेकदा करून दाखवले, त्यामुळेच वर्ल्ड क्रिकेटमध्ये त्याला शाना म्हणून ओळखलं जातं. तर मुंबईच्या फॅन्सनी त्याला मुंबईचा राजा बनवले, त्यामुळे आता पुन्हा रोहितकडे मुंबईचं नेतृत्व देण्याची चर्चा तर होणारच. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.